नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि या नियमाला मनुष्य प्राणी तरी कसा अपवाद ठरणार। जन्म झाल्यापासून मानवी शरीरामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि हे बदल स्त्री शरीरामध्ये प्रामुख्याने दिसत असतात आणि या बदलांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असतो। या बदलांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे किशोरवयीन वयामध्ये सुरू झालेली मुलींची मासिक पाळी। वास्तविक पाहता मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती खूपच स्वाभाविक आहे, परंतु बऱ्याच वेळेला मासिक पाळीबद्दल समाजामध्ये मोकळेपणाने बोललं जात नाही किंवा मासिक पाळीवरती चर्चाही होत नाही आणि त्यामुळेच 28 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून सर्व जगभरामध्ये साजरा केला जातो। मासिक पाळीबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, मासिक पाळीच्या दिवसामध्ये कशा प्रकारे स्वच्छता करावी याची माहिती लोकांपर्यंत देणे आणि त्याचप्रमाणे मासिक पाळीमध्ये वापरले जाणारे नॅपकिन, सॅनिटरी पॅड्स, त्याचप्रमाणे इतर उपकरणांचा कशा प्रकारे वापर करावा हा या दिवसाचा प्रामुख्याने उद्देश आहे। त्यामुळे प्रेक्षक हो, आज आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस या विषयावरती। आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅम। नमस्कार मॅम। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅमला तुम्ही सगळेजण ओळखताच, तरी पण मॅमचा मी थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर रेखा डावर मॅम यांना आपण ओळखताच, तरी पण मॅमचा थोडक्यात परिचय असा आहे। मॅम ग्रँट मेडिकल कॉलेज व जे रुग्णालय मुंबई येथे गुणश्री प्राध्यापक आणि स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे मॅम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे डीन म्हणून कार्यरत होत्या। सध्या त्या हरकिसनदास रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय मुंबई येथे कन्सल्टंट स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। कोविड-19च्या काळामध्ये गर्भवती माता व बालक यांच्या आरोग्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली होती। मॅम त्या टीमच्या सदस्य राहिलेल्या आहेत। डॉक्टर रेखा डावर मॅम यांचा स्त्रीरोग तज्ञ म्हणून 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे। अमेरिकेमध्ये स्त्रीरोग तज्ञाचे शिक्षण घेऊन ग्रीन कार्ड मिळाल्यानंतरही भारतात परतून भारतीयांच्या आरोग्यासाठी त्या सेवा प्रदान करत आहेत आणि त्यांचा हा सेवाभाव अत्यंत आदरणीय आणि वाखाणण्यासारखा आहे। मॅमचे या अगोदरही सह्याद्री वाहिनीवर बरेचसे प्रोग्राम झालेले आहेत। मॅमच्या आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत। अलीकडेच मॅमना सर्टिफिकेट ऑफ ऑनर हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला आहे। मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। प्रेक्षक, आजचा विषय तुम्हाला कळालेलाच आहे। मॅम, मासिक पाळी हा तसं बघायला गेलं तर अत्यंत नाजूक विषय आहे। अगदी किशोरवयीन मुलींपासून तो मेनोपॉजपर्यंत म्हणजे पाळी जाण्यापर्यंत बऱ्याच जणांना अनेक समस्या असतात किंवा एक रुटीन म्हणून कोणी त्याला घेत नाही। तर मासिक पाळी म्हणजे नक्की काय आहे किंवा मासिक पाळीमध्ये होणारे बदल कसे असतात? तर जशी मुलगी किशोरवयीन होत जाते तिच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलत जातात। नक्कीच। हार्मोन्स म्हणजे ओव्हरीपासून जे निघतात इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, त्यामुळे तिच्या शरीराचे पण बदल होतात आणि त्यामुळे मासिक पाळी यायच्या आधीच ती मुलगी जी लहान वयामध्ये असते तिचा फिगर शेप हा बदलायला लागतो। बरोबर। त्याच्यानंतर मासिक पाळी म्हणजे नाव जसं आहे तसं दर महिन्याला येणारा रक्तस्राव, अगदीच योनी मार्गातनं येणारा तो रक्तस्राव, त्याला मासिक पाळी। आणि माझी एक विनंती आहे की समाजामध्ये अनेक लोक ह्याला विटाळ वगैरे असं शब्द बोलतात आणि त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही, काहीही अवघं नाहीये। हा शरीरामध्ये होणारा प्रत्येक मुलीच्या ह्याच्यात बदल आहे आणि तो वयाच्या 11, 12, 13 ह्या वयामध्ये तो सुरू होते। आता मासिक पाळीचं वय जेव्हा मी विद्यार्थी होते म्हणजे 50 वर्षा आधी मासिक पाळी यायचं वय जरा 13, 14, 15 पर्यंतही होत होतं, परंतु आपण बघतोय की काळानुसार मासिक पाळी येण्याचं वय लवकर होत आहे, कमी होत चाललंय, कमी लवकर येते। पण त्याच्यामध्ये एक होतंय की मुली जर मानसिक परिपक्वता नसेल तर मासिक पाळीचा मध्ये कसं त्यांनी स्वच्छता बाळगायची आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो मासिक पाळी आली म्हणजे ती आता मॅच्युअर झाली आणि तिला गर्भ राहू शकतो। बरोबर, हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे, जे खूपदा मुलींना मला असं लक्षात आलंय की ते आमच्याकडे जेव्हा
अनवॉन्टेड प्रेग्नन्सी गर्भपातासाठी येतात हे त्यांना माहीतच नसतं बरोबर. की मासिक पाळी बंद होणं हे गर्भधारणेचं लक्षण आहे. आणि एकदा मासिक पाळी सुरू झाली की ओव्ह्युलेशन सुरू होतं आणि मग शारीरिक संबंधामधनं प्रसूती म्हणजे गर्भधारणा ही होऊ शकते. हे फार मोठी जबाबदारी आहे आईने मुलींना सांगण्याची. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने खूप अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींना हे समजावून सांगितलं पाहिजे की इथून पुढे गर्भधारणेसाठी ती पात्र झालेली आहे. बऱ्याच वेळेला वय लहान असल्यामुळे, जसं की पूर्वी 15-16 वर्षामध्ये पाळी यायची, पण अलीकडे 10-12 वर्षामध्येच पाळी सुरू होते आणि मुलींनाही याच्याबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे ही पालकांची, शिक्षकांची आणि समाजाची जबाबदारी आहे की ह्या गोष्टी त्यांना अवगत करून देणे. मॅम, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर स्त्री शरीरामध्ये, मुलीमध्ये कोणकोणते चेंजेस व्हायला लागतात? शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही हार्मोन्समुळेच होतात. बरोबर. जे आपल्या मुलींचे हार्मोन असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, त्यामुळे शरीरामध्ये तिचं थोडंसं शेप म्हणजे त्याला फिगर वेगळी दिसायला लागते. स्तनांची वाढ होते, नितंबांची थोडी वाढ होते. बरोबर. आणि त्यामुळे ती मुलीकडून स्त्रीकडे रूपांतरित व्हायला लागते. पण त्याचबरोबर मानसिकही बदल होत असतात या हार्मोन्समुळे. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये मासिक पाळीबद्दलच बोललं जात नाही, त्यामुळे नंतर सेक्सबद्दल तर अजिबातच हेल्थ एज्युकेशन दिलं जात नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे ह्या तरुण मुलींच्या मनामध्ये खूप शंका असतात. बरोबर. परंतु त्यांना ते नीटचं त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. अगदीच. आणि ही जबाबदारी तू जसं म्हणालीस की घरच्यांची जास्ती मी म्हणेन, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग दिली होती खूप वर्षाआधी आणि प्रयत्न केला की त्यांच्या मार्फत आपण हे तरुण मुलींना देऊ. पण शिक्षकही बुजत होते आणि विद्यार्थी पण त्या ग्रुपमध्ये बसून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जास्त. त्यामुळे पुन्हा अनेक जबाबदाऱ्या जशा आईच्या आहेत कुटुंबात, ही जबाबदारी पण आता आईला घेतली पाहिजे की मासिक पाळीबद्दलही सांगायचं, गर्भधारणा आणि त्याचबरोबर कुटुंब नियोजन किंवा कॉन्ट्रासेप्शन आम्ही ज्याला म्हणतो. बरोबर. कारण आता HIV सारखे दुर्धर रोग आलेत. मी HIV वर खूप काम केलंय. जे रुग्णालयात आम्ही 1500वरून जास्त HIV ग्रस्त मातांना प्रसूती केली. त्याच्यात आम्ही बाळाला वाचवलं. बरोबर. 99%. परंतु आईचं काय? बरोबर. आईला आम्हाला वाचवत म्हणजे एकदा रोग झाला की तो दुर्धरच रोग आहे. बरोबर. त्यामुळे मला हे खूप जाणवलं की घराघरांमध्ये जर आई वडील यांनी मुलांशी बोलले तर HIV सारखे दुर्धर रोग टाळता येतील. नको असलेले गर्भपात करायला ज्या येतात आमच्याकडे अनमॅरिड गर्ल्स, ते टाळता येईल. बरोबर. तर त्यामुळे हे ह्या वयामध्ये त्यांच्याशी बोलणं, पहिल्यांदा तर मुलीला मासिक पाळी म्हणजे काय दर महिन्याला, कारण एकदम लहान मुलगी 11-12 वर्षाची शाळेत आहे आणि तिला ब्लिडिंग सुरू झालं योनी मार्गात, ते घाबरतात. बरोबर. तर त्यामुळे त्यांना हे समजावून सांगायचं. पॅड त्यांच्या आधी तर आम्ही सांगायचो बॅगेत ठेवा, परंतु आता सरकारने प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा डिस्पेन्सर ठेवले. त्यामुळे अशी कोणावर आलीच समजा समस्या तर ते तिथे त्यांना पॅड पण दिलं जातं. बरोबर. पण त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वच्छता. कारण हे आता दर महिन्यात कुणाला 3 दिवस, 4, 5, 6, 3 ते 7 दिवस मासिक पाळी असू शकते. 3 दिवसाहून कमी असेल तरी आम्ही थोडंसं विचार करतो की हिला हायपोमेनोरिया आहे का. बरोबर. किंवा 7 दिवसाहून जास्त असेल तर जास्त ब्लिडिंग होत आहे का. त्याचबरोबर महत्वाचं आहे की रोज किती ब्लिडिंग होतं ते. अगदीच. काही लोकांना 7 दिवस होतं पण रोजचं एखाद दुसरं पॅड तेही ठीक आहे. किंवा कुणाला लोकांना 4-5 दिवसच होणार आहे पण रोजचे 3 पॅड. बरोबर. रक्ताच्या गाठी येणं हे नैसर्गिक नाही. मासिक पाळीचं रक्त हे प्लेन असतं, लिक्विड पाहिजे. पण त्याच्यामध्ये जर रक्ताच्या गाठी व्हायला लागल्या, क्लॉट्स, ह्याचा अर्थच की तिचं मासिक पाळीचं रक्तस्राव वाढलेला आहे. त्यामुळे शरीर त्याला लिक्विड न ठेवता ते क्लॉट होऊन येतात. बरोबर. प्रेक्षक, साधारणपणे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर 3 ते 7 दिवसापर्यंत जो रक्तप्रवाह होतो हा नॉर्मल असतो. त्याचप्रमाणे हा रक्तप्रवाह पातळ, व्यवस्थित, एकसारखा असला पाहिजे. त्याच्यामध्ये जर गाठी असतील किंवा रक्ताचा कलर जरी चेंज झालेला असेल तरी आपण त्याला एक ॲबनॉर्मल म्हणण्यापेक्षा एक नैसर्गिक नाही असं म्हणू शकतो.
आणि आईनी किंवा घरातल्या ज्येष्ठ ज्या स्त्रिया आहेत त्यांनी ह्या गोष्टींवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मॅम, पुढचा प्रश्न आहे की पाळीमध्ये कोणकोणत्या तक्रारी येऊ शकतात? आता पाळी म्हणजे हा एक नैसर्गिक काळ आहे. आपल्याकडे एक जुनी पद्धत होती की त्याला विटाळ समजून बाजूला बसवायचं, पूजा करायची नाही, स्वयंपाक घरात जायचं नाही. ह्याच्या मागे कारण वेगळं होतं. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. स्त्रीला खूप शारीरिक काम जास्त म्हणजे करायला लागायचं. त्याच्यातनं त्यांना आराम मिळावा म्हणून बहुधा त्यांनी ही अशी पद्धत लावली की 4 दिवस वेगळं बसायचं, म्हणजे तिला काम करावं लागणार नाही. बरोबर. परंतु तशी आता परिस्थिती नाही. एक तर सगळे न्यूक्लिअर कुटुंब आहे, एकत्र पद्धती नाहीये की बाई अशी 4 दिवस बसून राहिली की ती पाण्याला हात लावणार नाही किचन मध्ये, तर घर ठप्प होतं. त्याची गरजही नाही. ती आपल्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी मासिक पाळीत करू शकते, कॉलेजला जाऊ शकते, नोकरीला जाऊ शकते, सगळं. फक्त थोडासा डिस्कम्फर्ट, म्हणजे पेन पण नाही म्हणणार मी, कुणाला थोडंसं पाठीत बॅकएक किंवा खालच्या ओटीपोटामध्ये थोडंसं पेन हे अपेक्षित असतं. कारण की आता हे गर्भपिशवी जी असते, पेल्विस असतं, ह्याच्यात कंजेशन असतं, त्यामुळे थोडंसं पेन बेरेबल असतं. आणि काही लोकांना मात्र जास्त त्रास होतो, त्याला आम्ही डिस्मेनोरिया म्हणतो. मग त्यासाठी पण चांगली औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे काही लोक सुट्टी घेऊन घरी बसून राहतात किंवा मासिक पाळी आम्हाला त्रास होतोय, त्याऐवजी आम्ही त्यांना मेफ्टाल स्पास वगैरे अशी चांगली औषधं आहेत, तर ती देऊन त्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी करू शकतात. बरोबर. मासिक पाळीमध्ये मॅम याच्या व्यतिरिक्त साधारण पोटात दुखणं किंवा बॅकएक होणं याच्या व्यतिरिक्त अजून कोणते आजार आहेत का की ज्याचा परिणाम डायरेक्ट पाळीवर होऊ शकतो? मासिक पाळीमध्ये नाही, परंतु काही मुलींना आणि स्त्रियांना प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतो. म्हणजे पाळी यायच्या आधी ओव्ह्युलेशन होतं शरीरात. ओव्ह्युलेशन नंतर प्रोजेस्ट्रॉन हा हार्मोन येतो आणि त्या प्रोजेस्ट्रॉनचे साईड इफेक्ट म्हणजे मूड चेंज, चिडचिडापण होणं आणि थोडं कुणाला डिप्रेशन सारखंही वाटू शकतं, स्तनांमध्ये थोडं हेवीनेस वाटतो. तर हे सगळे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहेत जे त्या प्रोजेस्ट्रॉन हार्मोनमुळे आहेत. त्याच्यावर ट्रीटमेंटची गरज नाही. पाळी आल्यावर प्रोजेस्ट्रॉन हार्मोन शरीरात कमी झालं की आपोआपच ते जातील. परंतु घरच्या लोकांनी थोडंसं समजावून घ्यायला पाहिजे त्यावेळेस, जे पतीनी मुलांनी, की आई थोडीशी चिडचिडी झाली आहे, तर मग शब्दाने शब्द वाढवण्यापेक्षा हे लक्षात घ्यायचं की आता ह्या काळात थोडंसं तिचा हार्मोनमुळे होऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो मॅम की समाजामध्ये मुलींची अनियमित पाळी हा सध्या तरी अगदी म्हणजे घराघरामध्ये सापडणारा आजार आहे. तर याच्या मागे काय कारण असू शकतात? आधी तर एक मी सांगते, आपलं शरीर म्हणजे कॉम्प्युटर नाही. बरोबर. की दर 28 दिवसाला प्रत्येक स्त्रीला पाळी येणार असं अजिबात नाही. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. तर पण एक आमचा असा नियम आहे की तुम्हाला दर महिन्याला जी पाळी येते तर त्या तारखेच्या 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर +-4 आम्ही म्हणतो, तर ठीक आहे. म्हणजे एकदा आली होती 10 एप्रिलला, त्याच्यानंतर आली 6 मेला, काही हरकत नाहीये. 6 मे नंतर पुन्हा 11 जूनला येईल. +- थोडे दिवस काहीच हरकत नाही. परंतु काही लोकांची पाळीच 3 आठवड्याची असते. आपण एक ऍव्हरेज घेतलं स्टँडर्ड, तर 4 आठवडे 28 दिवसाची. हेही मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की इंग्रजी महिन्याप्रमाणे तुमची पाळी त्या तारखेला येणार नाही. कारण आपलं शरीर पण लुनार मंथ्स कॅलेंडरवर चालतं. बरोबर. हिंदू असो किंवा मुस्लिम, ते सगळे लुनार मंथवर चालतात. म्हणजे अमावस्येची अमावस्येला, पौर्णिमेची पौर्णिमेला येते. तर शरीर सुद्धा ते त्याप्रमाणे, आपले कॅलेंडर म्हणजे जास्त सायंटिफिक आहे. तर त्याप्रमाणे 28 दिवसाला सगळ्यांनाच येते असं नाही. काही लोकांना 25 दिवसाची पाळी आहे, काही हरकत नाही. 35 पर्यंतही हरकत नाही. तर 3 आठवडे ते 5 आठवडे, परंतु रेग्युलॅरिटी हे खूप महत्वाची आहे. बरोबर. म्हणजे नियमित. जर तुम्हाला नेहमीच 32 दिवसांनी येते, 35, तर दर महिन्यात तुमची तशीच सायकल आहे. परंतु कधी 21 दिवस आणि कधी 35 दिवस, मग ही इरेग्युलॅरिटी झाली. ह्याच्यामध्ये हार्मोन्सची गडबड आहे. मग ते आमच्याकडे यायचं, आम्ही त्यांची तपासणी करतो, जरूर असेल तर सोनोग्राफी करतो. बरोबर. आणि मग ठरवतो की किती प्रमाणात कशी पाळी आहे. परंतु इथे मला एक सांगायचं आहे की पाळी ही
थोडी अनियमित सुरुवातीला असतेच. सुरू झाल्यानंतर कारण की शरीरामध्ये हे हार्मोन्स आत्ताच आलेत 12व्या वर्षी. बरोबर. तर त्याला आम्ही हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सिस असं म्हणतो. त्याला सेट व्हायला 6 महिने वर्ष लागतात. बरोबर. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी अनियमित 1 वर्ष पाळी येणार हे गृहीत धरायचं आहे. परंतु त्याची नोंद कुठेतरी झाली पाहिजे. अगदीच. तर प्रत्येक आईनी जशी मिनारकी पहिली पाळी आली की मुलीला हे शिस्त म्हणा, वळण म्हणा लावायला पाहिजे. की तिनेही आता फोनवर पण ॲप आहेत, प्रत्येकाच्या हातात फोन आहे. पण नसली तर साधी मी तर सांगते नेहमी की पहिल्यांदा पाळी आली ना की प्रत्येक धर्मामध्ये त्याचं सेलिब्रेशन आहे. बरोबर. कुठे पाटावर उभे करणार, कुठे ओवाळणार, कुठे साडी नेसवणार. म्हणजे आता तू मोठी झालीस. बरोबर. कोणी सोन्याची चेन तेव्हापासून आणणार. बरोबर. परंतु त्याबरोबर एक डायरी जरूर द्या पाळी आल्यावर. दॅट इज द बेस्ट गिफ्ट. ज्याच्यात ती मेन्स्ट्रुअल डायरी मिनारकी ते मेनोपॉज राहील. आम्हाला नेहमी असे पेशंट मिळतात 3 महिने झाले पण पाळीची तारीख नक्की आठवत नाहीये. होती केव्हा तरी फेब्रुवारीत. बरोबर. तर ही जर असेल आपल्याला सवय तर तुम्हाला ती बिनचूक पाळी कळेल. मेनोपॉज हा दुसरा वेळ आहे. 50 मध्ये पाळी जायचं तेव्हा पण इरेग्युलर होणार. पण ज्याला ही सवय आहे मग ते बरोबर लिहून ठेवलं जातं आणि लक्षात येतं की नॉर्मल मेनोपॉज चाललाय की काय आहे. बरोबर. तर हे पाळीची नोंद ठेवणं कॉम्प्युटरवर ठेवा, तुमच्या फोनवर ठेवा किंवा साधी एक छोट्या डायरीत ठेवा. पण हे महत्वाचं आहे. अगदीच. प्रेक्षक हो, मॅमनी सांगितलेलं आहे की पाळीसाठी मेन्स्ट्रुअल डायरी म्हणजे पाळीची एक डायरी, स्वतःचं एक कॅलेंडर तयार करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळत राहतील की तुमची पाळी रेग्युलर आहे किंवा नाही आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला फोनवर सुद्धा अवेलेबल असतात. तर तुम्ही स्वतःची एक डायरी करू शकता किंवा फोनवरही ह्या नोंदी ठेवू शकता. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅम. मॅम, आपण मासिक पाळीच्या अनियमिततेच्या कारणांबद्दल बोलत होतो. तर कारणांमध्ये अजून कुठले कुठले कारण असू शकतात? हो, तर पहिल्यांदा तर एखादं वर्ष सेट व्हायलाच लागतं. परंतु त्याच्यानंतरही ती अनियमित असतील तर मग काही आजार पण असू शकतात. बरोबर. आजकाल तुम्ही पीसीओडी बद्दल ऐकलं असेल, त्याचं प्रमाण पहिल्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे. बरोबर. पण त्याची कारणं म्हणजे स्थूलता आहे. आजकाल बैठे जे घराबाहेर जाऊन लोक काम करत नाही, खेळत नाहीत. बैठी जीवनशैली जास्त आहे. सगळे स्क्रीनवर असतात. आणि खाणं, आपलं डाएट, आहार बदललाय. बरोबर. जी आपली आई आपल्याला घरी सगळं ताजं स्वच्छ सकाळी संध्याकाळी करून द्यायची, आपणच कुठेतरी ब्रेड आणतोय, चॉकलेट्स, बिस्किट्स. त्यामुळे थोडंसं मुलांमध्ये मुलींमध्ये स्थूलता येते आहे आणि त्याच्यामुळे पीसीओडीचं प्रमाण जास्त दिसतंय. पीसीओडीचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. म्हणजे ओव्हरी म्हणजे ज्या ग्रंथी असतात आपल्या त्याच्यामध्ये छोट्या छोट्या सिस्ट होतात. पॉलिसिस्टिक म्हणजे अशा अर्धा छोट्या छोट्या सिस्ट असतात. ह्या ओव्हेरियन सिस्ट नाही, याला ऑपरेशन वगैरे लागत नाही, त्याची घाबरायची गरज नाही. परंतु ह्या छोट्या छोट्या सिस्ट आल्यामुळे पाळी अनियमित होते. आणि जास्त करून कमी प्रमाण येणं किंवा 2-2 महिन्यांनी पाळी येणं, 1.5-2-2.5 महिन्यांनी, हे पीसीओडी मुळे असू. पण त्याच्यामध्ये चांगली बातमी ही आहे की पीसीओडी हा आजार फक्त लाईफस्टाईल चेंज केल्यानेच मेजॉरिटी लोकांमध्ये निघून जातो. बरोबर. तर एक्सरसाइज सुरू केला, डाएटवर लक्ष ठेवलं. आता एक्सरसाइज म्हणजे काय, तर एक दर आठवड्याला 150 मिनिटं तरी घाम येईल असं मुलीने, मग तुम्ही रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग, जॉगिंग, जिमिंग, जेई, तर असं केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे त्यांच्या कॅलरीज बर्न होतात आणि हार्मोन रेग्युलराईज होतात. दुसरं डाएट. तर डाएट हे शेवटी आपल्याला घरी आई वडिलांना सुद्धा लक्ष देऊन की सकस आहार. आता मुलं आहेत म्हणजे आठवड्यात एखाद वेळेस ते पिझ्झा खाणारच, बर्गर खाणार, दॅट्स ऑल राईट. पण रोज त्यांनी व्यवस्थित घरचा आहार खाल्ला पाहिजे. आणि किती क्वांटिटी आणि कुठलं. आपले 3 शत्रू आहेत आपण म्हणतो, सॉल्ट, शुगर, 3 व्हाईट ज्या असतात की मैदा, ह्याचं प्रमाण, साखर, मीठ
आणि मैदा मैदा, ह्याचा. 3 whites. तुम्ही भाकरी, भाजी, पोळी, सॅलड, वरण, भात खाऊ शकता. उपाशी ठेवायला सांगत नाहीये आम्ही मुलींना, पण काय खातोय आणि किती खातोय आणि एक्सरसाइज. तर ह्याच्यामुळेच बहुतांश मुलींना फायदा होऊन जातो. त्यांचे हार्मोन रेग्युलराईज होतात आणि पाळी रेग्युलर होते. बरोबर मॅम, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय डॉक्टर नेहा राजवाडे पुण्यावरून. हॅलो. हा, बोल नेहा. हॅलो. हा बोला, येतो तुमचा आवाज. नेहा मॅम बोला तुम्ही. माझं नाव डॉक्टर लीना राजवाडे. ओके. त्याच्यावर नेहा राजवाडे असं आलंय, हरकत नाही. मला प्रश्न असा होता की आजकाल बांबू पासून किंवा इको फ्रेंडली अशा प्रकारची जी पॅड्स वापरावीत असा काही ठिकाणी प्रसार केला जातोय. पण आता त्याचं म्हणावं तितकं मुलींपर्यंत म्हणजे किंवा मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रियांपर्यंत ते कितपत पोचतं आहे. आणि ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पाळी चालू असताना पॅड्स वापरणं ही गोष्ट आणि त्याची हायजीन सांभाळणं याविषयी त्यांनी काही मार्गदर्शन केल्यास नक्की आवडेल ऐकायला. नक्की नक्कीच. धन्यवाद लीनाताई, तुमचा प्रश्न आलेला आहे. चांगला प्रश्न आहे. कारण की आधीच्या स्त्रिया घरगुती कापडाची नॅपकिन वापरायच्या. म्हणजे स्वतःच्या घरी जुनी साडी, जुनी ह्याचे कपडा जो असेल त्यांना त्या वापरायच्या आणि त्या धुवून वाळवून वापरायच्या. आता सॅनिटरी नॅपकिन्स अवेलेबल आहेत, ते हायजीनसाठी चांगले पण आहेत, पण त्याचा डिस्पोजल कारण इतक्या पूर्ण आपल्या वर्ल्डमध्ये जितक्या स्त्रिया जितके सॅनिटरी वापरे, तसंच डायपर्सचं पण आहे. आधी लंगोट वापरले जायचे, आजकाल सगळ्या घरोघरी डायपर वापरतायत. तर त्यांचा डिस्पोजल हाही एक मोठा मुद्दा निर्माण झालेला आहे. त्यामुळे इको फ्रेंडली पॅड्सवर काम चालू आहे, परंतु ते अजून सगळीकडे तितके फ्रीली अवेलेबल आणि कॉस्ट प्राइस किंमत ही पण सगळ्यांना परवडण्यासारखी झाल्याशिवाय लोकांना आपण सांगितलं तरी ते वापरू शकणार नाहीत. पण मला असं वाटतंय की त्याच्यावर जे काम चालू आहे त्याच्याने ते आता आपल्याला थोड्या दिवसात चांगल्या प्रकारचे आणि इको फ्रेंडली पॅड्स पण मिळायला लागलेत. नाहीतर तो एन्व्हायरमेंट इश्यू होईल. बरोबर. मॅम, ज्यावेळेला मुली पॅड यूज करतात त्यावेळेला त्यांना माहीत नसते की पॅड कसे यूज करायचे, किती यूज करायचे, त्याला डिस्पोज कसं करायचे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तर पॅड्स तर ते जे बाजारातून आणले जातात ते स्टराईल असतात, ते बंद असतात आणि त्याच्यानंतर त्यांनी ते वापरायचे कसे ते आपल्या पॅडच्या पॅकवर पण त्यांनी म्हणजे ते न हलता व्यवस्थित राहिले तरच तुम्ही कामाला जाऊ शकाल. मी म्हणते की तुम्ही घरी बसू नका, तुम्ही नोकरीवर जा, कॉलेजला जा, शाळेत जा, तर ते त्यामुळे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ज्या अंडरवेअर आहेत त्या वेल फिटिंग अंडरवेअर त्यांना घालायला पाहिजेत. आणि पॅड सोक झालं की ते बदलता आलं पाहिजे. त्याची आता शाळा कॉलेजेसमध्ये पण आपण सोय केलेली आहे. आणि ते डिस्पोज करतानाही त्याच्यासाठी आपल्याकडे पॅकेट्स असतात, ते पॅड बरोबरच येतात, त्याच्यात घालून पण वेगळे जागी ठेवलेली आहेत. म्हणजे तुम्ही फ्लश नाही करू शकत. काही ठिकाणी तुम्ही बघाल, आपण बघतो एअरपोर्ट किंवा रेल्वे तिकडे की ते त्याच्यानी चोक होतील, तर ते त्याच्यामध्ये घालता आणि त्याचं मग डिस्पोजेबल पण जे कोण क्लिनिंग करणार आहेत तर ते डिस्पोज केले पाहिजे. कारण हे ब्लड आहे, हे जर तुम्ही 24 तास ते पॅड्स तिथेच तसे पडले तर त्याच्यामध्ये जंतू प्रादुर्भाव, इन्फेक्शन होऊन लोकांना सोशल इश्यू होऊ शकतो. बरोबर. मॅम, आपल्याला एक फोन येतोय शीतल खोबराकडे नागपूरवरून. हॅलो. हॅलो. हा बोला शीतलताई. हा, मला ना 52 वय झालं तरी मला पिरियड सुरू आहे आता पण. ओके. काही त्रास वगैरे होतोय का? त्रास वगैरे नाही, पण वय 52 झाल्यानंतर बी पिरियड येतच आहे. होय शीतल, ठीक आहे शीतल, मी अगदी मोक्याचा प्रश्न विचारलाय. कारण मी बोलताना आधीच सांगितलं जसं मिनारकीचं वय, पाळी येण्याचं वय 13-14हून 11वर गेलं आहे, तसंच मेनोपॉजचं वय वाढलेलं आहे. बरोबर. जेव्हा मी स्टुडंट होते बायकांना 40शीत पाळी जायची, बरोबर, नंतर ते 45-50 आणि आता माझ्याकडे 50च्या वर अगदी 52-53-54 पर्यंत ही रेग्युलर पाळी घेऊन पेशंट येतात. त्याच्यात काहीही घाबरायचं कारण नाहीये. काही चांगली कारणं आहेत ह्याच्यासाठी की तुम्ही तुमच्या हेल्थची आयुष्यभर काळजी घेतलेली आहे, न्यूट्रिशन वगैरे चांगलं आहे, ऍक्टिव्हिटी चांगली आहे, तुमचे हार्मोन्स अजूनही
चालू आहेत. हां. आणि त्यामुळे फक्त एक असं झालंय की आम्ही ज्याला म्हणतो की गर्भ होण्याचं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पिरियड म्हणतो आम्ही त्याला, की जिथे तुम्ही प्रेग्नन्सी होऊ शकते तो काळ वाढलाय. म्हणजे आधीच्या काळात 14 ते 44 असा होता, तर तो आता झालाय 11 ते 52-53. त्यामुळे गर्भधारणा होण्याचा पिरियड वाढलेला आहे. त्यामुळे कॉन्ट्रासेप्शन मात्र यूज करायचंय, गरजेचं आहे. कारण माझ्याकडे ना आता 45-50च्या स्त्रिया गर्भपातासाठी येतात. पण त्यांना असं वाटतं की आता पाळी जायचंच वय आहे, आता गर्भ राहणार नाही. पण ही समजूत चुकीची आहे. जोपर्यंत नियमित पाळी येते म्हणजे ओव्ह्युलेशन होतंय, बीज पडतंय आणि संबंध झाल्यास गर्भ राहील. आणि ह्या वयामध्ये त्यांना बरंच ते थोडंसं त्रासदायक होतं, कारण घरी मोठी मुलं झालेली असतात आणि आता आईला प्रेग्नन्सी टर्मिनेशन. त्यासाठी मी एवढंच सांगेन की नियमित पाळी 50 नंतर येणं ह्याच्यामध्ये काहीही वावगं नाही. तुम्ही मेन्स्ट्रुअल डायरी जरूर ठेवा, कारण आता कधीतरी ती कमी कमी होऊन बंद होईल. परंतु तुमचा जो कुटुंब नियोजनाच्या पद्धती, कंडोम हा बेस्ट आहे ह्या वयामध्ये, तो तुम्ही चालू ठेवा. नसता गर्भधारणा होऊ शकते आणि मग आपल्याला MTP वगैरे करायची वेळ येते. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रेखा डावर मॅम. मॅम, आपण पाळीमध्ये होणाऱ्या ब्लिडिंगबद्दल चर्चा करत आहोत. तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की पाळी सुरू झाल्यानंतर मुलींना एक्सेसिव्ह ब्लिडिंग खूप होतं, म्हणजे गाठी पण जातात, खूप सारं ब्लिडिंग पण होतं. तर नक्की ही कंडिशन काय आहे? ही थोडी सिरियस कंडिशन असते. त्याला आम्ही प्युबर्टी मेनोरेजा म्हणतो. प्युबर्टी म्हणजे ॲडोलेसन्सचा जो वेळ आहे ना टीनेजरमध्ये, की आपण म्हटलं की थोडी इरेग्युलर 1 वर्ष येईल त्याला हरकत नाही, परंतु खूप ब्लिडिंग झालं तर ॲनिमिया होतो. रक्तस्राव झाल्याने हिमोग्लोबिन फार कमी होतं. त्यामुळे माझ्याकडे तर जे हॉस्पिटलला काही मुलींना शाळेतल्या टीचरनी आणलं, कुणी रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने आल्या, आणि आम्ही जेव्हा त्यांना तपासलं तर त्यांची हिमोग्लोबिन 5 ग्राम 6 ग्राम. आपलं हिमोग्लोबिन पाहिजे आपल्याला 12 ते 14 ग्राम. आणि अशा त्या मुली, त्यामुळे त्यांना घरच्यांना लक्षातही येत नव्हतं की त्या अभ्यास करत नव्हत्या, खेळत नव्हत्या, पण त्याचं कारण होतं म्हणजे अनिमिया. त्यामुळे प्युबर्टी मेनोरेजा आणि अनिमिया असेल तर लगेचच तुम्ही स्त्रीरोग तज्ञांकडे जा. आज सोनोग्राफी आपल्याला सगळीकडे उपलब्ध आहे, ताबडतोब आपल्याला सोनोग्राफी करता येते, हिमोग्लोबिन तपासता येतं. थायरॉइड एक कारण आहे. ओके. थिंक थायरॉइड आम्ही म्हणतो, आमच्या स्टुडंटना सांगतो आम्ही की तुम्हाला जर पाळीचे काही विकार असतील तर तुम्ही थायरॉइड बद्दलही विचार करा आणि एक थायरॉइड टेस्ट करून घ्या. त्यामुळे हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड दोन्हीमध्ये पण पाळीचे विकार, इरेग्युलॅरिटी येते. परंतु जास्त ब्लिडिंग झालं आणि ते जर अंगावर काढलं तर ते जीवावरही बेतू शकते. बरोबर. मॅम, आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय शोभा रेगुडे खंडाळ्यावरून. हॅलो हॅलो, मला वाटतं फोन डिस्कनेक्ट झालेला आहे, तर आपण आपली चर्चा सुरू ठेवूया. मॅम, आपण एक्सेसिव्ह ब्लिडिंगबद्दल बोलत आहोत. जसं आता स्टार्टिंगमध्ये बऱ्याच वेळेला जसं मेनाक सुरू झाल्यानंतर, पाळी सुरू झाल्यानंतर ब्लिडिंग होतं, त्याचप्रमाणे पाळी जाताना सुद्धा बऱ्याच वेळेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असतं. हो, पण प्रतिभा, आपण आधी मधल्या 30 वर्षामध्ये पण पाळीचे अनेक विकार येतात, त्याबद्दलही आपण थोडंसं जाणून घेऊ. कारण फायब्रॉइड ऐकलं असेल, आजकाल खूप कॉमन झालंय. एंडोमेट्रिओसिस पण आहे. इन्फेक्शन लकीली कमी झालंय. आम्ही जेव्हा स्टुडंट होतो PID किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज हे जास्त असायचं, पण तो आजकाल फायब्रॉइड आणि एंडोमेट्रिओसिसमुळे पाळी जास्त जाते. परंतु मी आता तेच पुन्हा सांगेल की सोनोग्राफी आणि पहिल्यांदा स्त्रीरोग तज्ञांकडे जायचं, तपासणी करून घ्यायची. पॅप्समियर हे एक इतकं छोटंसं इन्व्हेस्टिगेशन आहे की आम्ही आतून तपासणी करतो, त्याला आपण गायनिक इंटरनल चेकअप सगळ्यांचा करतो आम्ही. त्याच वेळी एका ब्रशनी आम्ही वजायनातलं फ्लुइड घेऊन लॅबमध्ये पाठवतो.
त्याच्यात पेन नाही आहे, इंजेक्शन नाही, काहीच नाही आहे. मात्र संकोचामुळे स्त्रिया येतच नाहीत आणि पॅप्समिअर करून घेत नाहीत. पॅप्समिअरमुळे इन्फेक्शन्स, आता जर या मुलीला आपल्याकडे कॅन्डिडियासिस किंवा फंगल इन्फेक्शन व्हजायनाचं कॉमन आहे, बॅक्टेरियल व्हजायनोसिस आहे, असे इन्फेक्शन्स असतील आणि आपण वेळेवरती नाही ट्रीटमेंट केली तर हे इन्फेक्शन वर जाऊन गर्भपिशवी, गर्भनलिका असे आणि पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, वंध्यत्व अशापर्यंतही म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन होतात. पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन. त्यामुळे एक चेकअप करून ट्रीटमेंट घ्यायची. आणि 40च्या आजूबाजूला 40 नंतर तर पॅप्समिअरचं खूप महत्वाचं आहे. कारण की प्री कॅन्सर म्हणजे कॅन्सर व्हायच्या आधीची स्टेज आणि कॅन्सर हे दोन्ही आपल्याला लक्षात येतात आणि वेळेवर उपाय केला तरच आपण कॅन्सरवर मात करू शकतो. बरोबर. मला वाईट वाटतं की आजही स्त्रिया येतात की मेनोपॉज नंतर ब्लिडिंग होत आहे, घाण पाणी जात आहे, तेव्हा कॅन्सर स्टेज 3-4 ला गेलेला आहे. आणि 3-4 ला गेलेला कॅन्सर बाईला खूप त्रासदायक होतो. आम्ही ऑपरेशन करतो, किमोथेरपी देतो, रेडिओथेरपी देतो, पण हे सगळं टाळायचं असेल तर एक गायनिक चेकअप, हेल्थ चेक त्रास नसताना हा करणं फार महत्वाचं आहे. आणि जर फायब्रॉइड असेल तर आजकाल काय आमच्याकडे 25-30 वर्षाच्या मुली येतात मोठे फायब्रॉइड, आम्ही नुसतं फायब्रॉइड लॅप्रोस्कोपनी मायमेक्टोमी करून टाकतो, त्यांचा त्रास कमी होतो. एंडोमेट्रिओसिसवर इंजेक्शन्स आहेत, औषधं आहे आणि लॅप्रोस्कोपीने एंडोमेट्रिओसिसची सुद्धा चांगली ट्रीटमेंट आहे. तर अंगावर काढणं, पाळी जास्त होतीये, खूप वेदना होत आहेत, जे पेशंट म्हणजे इंजेक्शन्स दर पाळीत घेणारे असे माझ्याकडे होते आणि ह्याच्या आमच्या ट्रीटमेंट नंतर ते एकदम पहिल्यासारखं पाळीमध्ये जसं एरवी काम करतात तसं ते करतायत. बरोबर. मॅम, चर्चा सुरूच ठेवणार आहे. आपल्याला एक फोन येतोय सानिका मोहिते सांगलीवरून. हॅलो. हॅलो. हां, बोला सानिका मॅम. हा हॅलो मॅम, पाळी नियमित येण्यासाठी म्हणजे काय करायचं? अच्छा, रेग्युलर येण्यासाठी. ओके. वय तुमचं किती वय आहे? माझं वय 22 आहे. ओके, ठीक आहे, चालेल सानिका मॅम, आलेला आहे प्रश्न तुमचा. तर पाळी रेग्युलर का येत नाही हे एकदा तुम्हाला बघायला लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर आजूबाजूला असतील तिथे जा. आणि तुमचं थायरॉइडमुळे इरेग्युलर असेल तर आम्ही थायरॉइड औषध दिल्याने सुद्धा तुमची पाळी रेग्युलर होऊ शकते. किंवा तुम्हाला दुसरा काही त्रास आहे का किंवा सोनोग्राफीत पीसीओडी आहे का, तर मग त्या हिशोबाने. पण एकदा सगळे ह्या टेस्ट झाल्यानंतर आपल्याकडे ज्या गर्भ निरोधक गोळ्या आहेत, माला डी, माला एन, त्याच प्रकारच्या दुसऱ्याही गोळ्या उपलब्ध आहेत. त्याला आम्ही सायक्लिकल हार्मोन्स म्हणतो. 21 दिवस गोळ्या द्यायच्या, 7 दिवस खंड. बरोबर. ह्या हार्मोनच्या गोळ्या आहेत. 21 दिवस, 7 दिवस खंड, पुन्हा पुढचं असं 3 महिने आम्ही हार्मोन्स दिले सायक्लिकल की बहुतेक अंशी पाळी होते नॉर्मल. मात्र जसं मी सांगितलं, एंडोमेट्रिओसिस निघालं तर त्याची ट्रीटमेंट, फायब्रॉइड असेल तर त्याची ट्रीटमेंट, पीसीओडी असेल तर त्याची. त्यामुळे मनाने तुम्ही ह्या गोळ्या घेऊन नाही, एकदा डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. बरोबर. पाळी रेग्युलर न होण्यामागे बरीचशी कारणं असू शकतात. त्याच्यामध्ये थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, मॅम बोलल्या तसं एंडोमेट्रिओसिस असू शकतं. तर ह्या आजारानुसार कोणती चिकित्सा घ्यायची हे तुम्हाला तुमचे गायनाकोलॉजिस्ट सांगू शकतात. आणि त्याच्यासाठी तुमच्या ब्लड टेस्ट करता येतात, सोनोग्राफी करता येते, पॅप स्मिअर जशी पुढची टेस्ट आहे ती पण करून घेऊ शकतो, संक्रमण आहे का ते पण बघितलं जातं. सो पाळी न होणं किंवा पाळी रेग्युलर न होणं याच्या मागे ह्या सगळ्या कारणांचा विचार करून योग्य ती चिकित्सा करून तुम्ही तुमची पाळी रेग्युलर करू शकता. ते मला आणखीन एक सांगायचं आहे की ट्युबरक्युलोसिस, टीबी, जेनायटल टीबी आता पुन्हा कमी झालाय. पण मी स्टुडंट असताना, मी रेसिडेंट असताना आम्ही खूप टीबीच्या केसेस, जसा छातीचा टीबी सगळ्यांना माहिती आहे, लिम्फ नोडचा आहे, ब्रेनचा, तसाच टीबी युट्रस, ट्यूब्स, ओव्हरी, पेल्विसमध्ये पण होऊ शकतो. आणि अशा वेळेस त्याला जे कारण आहे त्याची ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. ज्यावेळेला मॅम जेनायटिसचं टीबी होतं त्यावेळेला त्याला टीबीची हिस्ट्री असते का अगोदरची, किंवा त्याला टीबी होऊन गेलेला प्रत्येक वेळेस असतेच असं नाही. पण आम्ही खोदून विचारलं तर एकतर लोक ना टीबीला सुद्धा HIV सारखं सांगायला बघत नाहीत. बरोबर. त्यामुळे खोदून विचारल्यावरती सांगतातही ते की पल्मनरी टीबी जास्ती
कॉमन असतो, त्याची हिस्ट्री असते. पण कधी कधी पल्मनरी टीबी इतका जास्त नसतो की तो डायग्नोज नाही झालेला, पण इथे फॅलोपियन ट्यूब बंद होते. आमच्याकडे मुलबाळ होत नाही म्हणून बहुतेक या स्त्रिया येतात. मग आम्ही सगळं वंध्यत्वाची चिकित्सा सुरू करतो तेव्हा आम्हाला कळते की ह्याला जेनायटल टीबी आहे. आणि आता दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की आधी असं मानलं जात होतं की एकदा जेनायटल टीबी म्हणजे ट्यूब फायर झाली, कायम काही होणार नाही. बरोबर. पण आता आपण जर टीबीची ट्रीटमेंट दिली आहे त्याच्यानंतर त्यांना गर्भधारणाही होऊ शकते. बरोबर. मॅम, आपण आता हे पाळीच्या बद्दल बोलत आहोत. आता आपण पाळी जाताना काय होतं किंवा कोणती लक्षणे स्त्रियांमध्ये दिसतात, त्याचं वय कसं असतं याच्याबद्दल थोडं सांगाल का? हो, त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. मेनोपॉजचं वय हे 40च्या शेवटी होतं, आता ते 50 पर्यंत वाढलेलं आहे. परंतु मेनोपॉज व्हायच्या आधी हार्मोन शरीरातले हळूहळू कमी होतात. बरोबर. हा मशीनच्या स्विच सारखं नसतं की एकदम स्विच बंद केला हार्मोन बंद झाले. त्यामुळे जेव्हा हार्मोन कमी होत असतात तेव्हा पुन्हा पाळी अनियमित होते. काही हरकत नाहीये, तुमची महिन्याची पाळी 1.5 2 महिन्यांनी येणार, पण तुम्ही ती डायरी ठेवा आणि गर्भनिरोधक तुमचे कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरा. कारण प्रेग्नन्सीनी सुद्धा पाळी 2 महिने येणार नाही आणि पेरीमेनोपॉजनी पण 2 महिने येणार नाही. बरोबर. त्यामुळे मग असा गोंधळ नको. तर कमी कमी होणं ठीक आहे, परंतु दुसरं माझ्या एक लक्षात आलंय की पुष्कळ स्त्रियांना जास्त रक्तस्राव होतोय. त्या 45 आहेत, 47 आहेत, पण त्यांची ट्रीटमेंट घेण्याऐवजी त्या काय करतायत की मेनोपॉज येईल म्हणून वाट बघतात. तर अशाही पेशंट माझ्याकडे येतात की त्यांचं हिमोग्लोबिन पुन्हा 5-6 ग्राम झालंय. त्या म्हणाल्या की माझ्या आईला विचारलं, बहिणींनी सांगितलं आता मेनोपॉज होईल, सगळं ठीक होईल. तर रक्त केव्हाही जास्त जात असेल किंवा वारंवार जात असेल, म्हणजे मेनोरेजिया आणि पॉलिमेनोरेजिया, तर स्त्रीरोग तज्ञांकडे जा. अगदी प्री कॅन्सर, कॅन्सर, फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस, पॉलिप काहीही असेल, पण तुम्ही तरुण वयामध्ये असेल, म्हणजे आपण म्हणत होतो ॲडोलसंट मध्ये पण वारंवार पाळी येणं, ब्लिडिंग होणं, क्लॉट जाणं, दुखणं, त्याचप्रमाणे पेरीमेनोपॉझल म्हणजे 45च्या नंतरच्या पेरीमेनोपॉझल, त्यांनाही वारंवार पाळी येणं, जास्त झालं, इर्रेग्युलर जाणं, तर ते अंगावर न काढता तपासणी, पॅप्समियर आणि सोनोग्राफी हे 3 महत्वाचे आहेत. बरोबर. मग लक्षणं कोणती दिसतात मग ज्यावेळेला पाळी जायची असते त्यावेळेला? पेशंटला, प्रत्येक पेशंटला लक्षणं दिसतातच असं नाही, परंतु जसं आपण म्हटलं की त्या हार्मोन्स आणि मूड, चिडचिडेपणा, डिप्रेशन, मेंटल स्टेप ह्याचा थोडा संबंध असतो. त्यामुळे काही लोकांना मात्र तेच पुन्हा की ते चिडचिडेपणा होतं, विकनेस वगैरे थोडा वाटतो किंवा डिप्रेशनही येऊ शकतं. त्यामुळे पुन्हा फॅमिलीनी सपोर्ट करणं खूप महत्वाचं आहे. ही आई जन्मभर 50 वर्षापर्यंत खस्ता खात होती सगळ्यांच्या, आणि आता आई का चिडतीये किंवा नवऱ्यालाही वाटतं की बायको असं म्हणजे वेगळं काहीतरी नेचर, तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा काही कायम नाही चालणार, एक 5-6 महिन्याचा काळ असतो जेव्हा ते हार्मोन कमी कमी होऊन बंद होतात. तर त्याला आम्ही पेरीमेनोपॉज म्हणतो. तर त्या काळामध्ये थोडंसं स्त्रीला सपोर्टची, फॅमिलीची गरज असते आणि स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा. आपण आपल्यासाठी काहीच वेळ देत नाही. पूर्ण आपण कुटुंबासाठी, नोकरी आणि कुटुंब सांभाळता सांभाळता त्याच्यात थोडासा स्वतःसाठी, आणि इथे पण एक्सरसाइज आणि डाएट तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. मेनोपॉजच्या वेळी पण. बरोबर. मात्र मेनोपॉज झाल्यानंतर कॅल्शियम नॅचरली कमी होतं, हाडं ठिसूळ होतात, फ्रॅक्चर तुम्ही बघा, पटकन बाथरूमला पडल्या बाई आणि फ्रॅक्चर झालं. तर त्यासाठी मेनोपॉजच्या काळापासून कॅल्शियम सप्लिमेंट, दूध, दही, दुधाचे ह्याच्यातनंही आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि कॅल्शियम. आणि दुसरं म्हणजे आता हार्मोन्स कमी झालेत. इस्ट्रोजन इज अ कार्डिओ प्रोटेक्टर, हार्टला प्रोटेक्ट करतं. त्यामुळे तुम्ही बघा जास्त हार्ट अटॅक मेनोपॉजच्या आधीच्या स्त्रियांना होत नाही. त्यामुळे आता मेनोपॉजच्या वेळेस मी एकच सांगेल सगळ्या स्त्रियांना की तुम्ही अॅन्युअल हेल्थ चेक करत जा, तरच छोटे ECGत काय चेंज आहे, शुगर किती वाढली, थायरॉइड काय आहे हे लक्षात येतं. बरोबर. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी बर्थडेला काहीही गिफ्ट घेण्याच्या ऐवजी एक स्वतःला
हेल्थ चेकची गिफ्ट दिली तर दरवर्षी सगळं तपासलं जातं, मॅमोग्राफी होते, त्यामुळे स्तनाचा कॅन्सर पटकन धरला लक्षात येतो. हां. सोनोग्राफी होते, ओव्हरीमध्ये गाठ आहे, युट्रसमध्ये एंडोमेट्रियम ठीक आहे, ईसीजीत काय चेंज आहे. बरोबर. तर स्त्रियांनी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे आणि 40 नंतर तर हे महत्वाचं आहे की आपण हे हेल्थ चेक रेग्युलर चेकअप करणं करायला गरजेचं आहे. मॅम आपल्याला एक फोन येतोय मनस्वी शिंदे धाराशिववरून. हॅलो. हॅलो. हा मनस्वीताई बोला. माझे आता पिरियड मागच्या महिन्यामध्ये एक 10-12 दिवस पुढे गेले होते आणि ब्लिडिंग काही जास्ती तेवढी झाली नाही आणि मग आता पुढे ह्या महिन्यात मात्र एक 7 दिवस आधीच आले, तेव्हा पण ब्लिडिंग काही जास्ती झाली नाही आणि आता लगेचच एक 12 दिवसात लगेच पिरियड आले. हो, तर आता आपण यांना ना, मग याचं कारण काय हो असू तेच शकते? सांगते मी नक्की, की नक्की. धन्यवाद इतकं मनस्वीताई. अनियमितपणाने पाळी येते ना, ह्याला पाळी आम्ही धरतच नाही. म्हणजे कधी ब्लिडिंग होतंय, बंद होतंय, पुन्हा ब्लिडिंग येतंय, बरोबर. हे इरेग्युलर ब्लिडिंग आहे. तर ह्यासाठी स्त्री रोग तज्ञांकडे जाऊन तुम्ही तपास करून घ्या. त्यांनी सांगितलं तर त्यांच्या सोनोग्राफी, ब्लड टेस्ट नंतर त्या डीएनसी वगैरेही करायला तुम्हाला सांगतील, हिस्ट्रोस्कोपी, डीएनसी. म्हणजे त्याच्यामध्ये लक्षात येतं की हे का होत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गोळ्या देऊनही, सायक्लिकल हार्मोन्स देऊनही करता येतं. Regular करता येईल. प्रत्येक वेळेस आपल्याला हे इरेग्युलर ब्लिडिंग झाली तर हिस्टेक्टॉमीच करावी लागते, असं नाही. हा एक लोकांचा एक गैरसमज आहे. हम्म. तर ते गरजेचं नाहीये. परंतु जिथे जिथे डॉक्टर बायोप्सी म्हणतात ते छोटं मायनर ऑपरेशन आहे, एंडोमेट्रियल बायोप्सी, सर्व्हायकल, हे मात्र जरूर करावं. कारण डॉक्टरांना डाऊट असेल तर प्री कॅन्सर किंवा कॅन्सर हा असू शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमनी सांगितल्याप्रमाणे मेनोपॉज होताना म्हणजे पाळी जाताना एक छोटा रेग्युलर टेस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी, जसं की कॅन्सर आहे किंवा फायब्रॉइड आहे किंवा एंडोमेट्रियोसिस आहे, बीपी आहे, शुगर आहे, सगळं बरेचसे बीपी आहे, शुगर आहे, मॅमने सांगितल्याप्रमाणे, तर ह्या बऱ्याचशा गोष्टींचा स्त्री शरीरावर परिणाम होत असतो. तिच्या मानसिक स्थितीवर, शारीरिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फॅमिली सपोर्ट. त्याचबरोबर रेग्युलर चेकअप केलं तर तुम्हाला नक्की काय झालेलं आहे किंवा काय होऊ शकतं ह्याचं लवकरात लवकर निदान होऊ शकतं आणि त्यानुसार त्या स्त्रीची ट्रीटमेंट होऊ शकते. मॅम आपण बघतो बऱ्याच वेळेला ज्यावेळेला मेनोपॉज येतात त्यावेळेला HRT हार्मोनल ट्रीटमेंट दिली जाते. तर HRT म्हणजे नक्की काय आहे? हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी. येस. आपल्या शरीरात 12-13 पर्यंत हार्मोन नव्हते, नंतर आले, मासिक पाळी सुरू झाली आणि मासिक पाळी बंद होता होता मेनोपॉजला ते हार्मोन्स कमी झाले. बरोबर. परंतु हे सगळं नैसर्गिक आहे. आपण 13 वर्षाच्या आधीच्या मुलींना देतोय का हार्मोन्स? नाहीच देते. कारण ती निसर्गाची तशी ठेवण आहे, रचना आहे. तसंच 50-53ला ज्या पाळी बंद होतात त्या स्त्रियांना पण अजिबात सगळ्या स्त्रियांना हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी लागत नाही. परंतु एक 5% स्त्रिया 100 मध्ये 95ला काही लागत नाही. आपला सपोर्ट, डाएट, एक्सरसाइज, कॅल्शियम, व्हिटॅमिन सप्लिमेंटरी होऊन जातं. परंतु 5% स्त्रियांना मात्र मेनोपॉजचा खूप त्रास होतो. झोप येत नाही आणि उशी अशी ओली होऊन जाते, असे घामाघूम होतात त्या रात्री. आम्ही त्याला म्हणतो हॉट फ्लॅशेस येतात त्यांना. आणि त्यांना खूप त्रास असेल तर मग आम्ही गायनेकोलॉजिस्टच्या सुपरव्हिजन खाली त्यांना शॉर्ट टर्म हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी देतो. परंतु ह्या हार्मोनला साईड इफेक्ट असतात, त्यामुळे आपल्या मनाने घेता येत नाहीत आणि त्याच्यावर मेडिकल सुपरव्हिजन पाहिजे. मॅम आपल्याला एक फोन येतोय रेखा मुळावतकर नागपूरवरून. हॅलो. माझी नात आहे, तिचं वय आहे 18 वर्ष. ओके. तिला पाळीमध्ये खूप त्रास होतो, भयानक त्रास होतो. अच्छा. तर राहू शकत नाही, जेवू शकत नाही. बरोबर, हेच मी सांगतेय की असा भयानक त्रास, आणि ती 18ची आहे तर हा त्रास बहुधा तिला 2-3 वर्षही असू शकेल जेव्हापासनं. तर तुम्ही ताबडतोब नागपूरला अनेक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, गव्हर्नमेंटमध्ये आहेत, प्रायव्हेटमध्ये आहेत. तर तुम्ही त्यांचा सल्ला घ्या, तिला तपासून घेऊ द्या. कारण हे अजिबात 18 वर्षाच्या तरुण मुलीला योग्य नाहीये की 3-4 दिवस दर महिन्याचे ती काही करू शकणार नाही आणि तिचं सगळं त्याच्यावर पूर्ण याच्यावर ट्रीटमेंट आहे. परंतु का भयंकर त्रास होतोय आणि भयंकर त्रास अंगावर काढायचे दिवस गेलेले. तुम्ही स्त्री रोग तज्ञांकडे जा, इलाज करून घ्या, ती व्यवस्थित
पाळीच्या दिवसातही काम करू शकेल. नक्कीच. मॅम, पाळी जाताना जसं तुम्ही म्हणालात हाडं ठिसूळ होणं, वजन वाढणं, मानसिक अस्वस्थता याच्याबद्दल नक्की काय करता येईल? त्याच्यासाठी काय मेडिसिन्स घ्यावे लागतात का की नॉर्मल? मेडिसिन्सची गरज नाही. कॅल्शियम सप्लिमेंट एक सांगितली, तसंच एक बिलॉंग म्हणून व्हिटॅमिन आहे B6. ओके. तर B6 व्हिटॅमिन सुद्धा आम्ही त्यांना रोजची एक व्हिटॅमिनची गोळी देतो, कॅल्शियम. पण औषधं घेण्याची गरज नाही. पण तू एक लक्षात घे, ह्यांचं वय 55 आहे, तर औषधं लागतात. हेल्थ चेक नंतर आमच्या लक्षात येतं की ह्यांचं थायरॉइड कमी आहे, हायपोथायरॉइड आहे, BP वाढलेलं आहे किंवा शुगर लक्षात येते. त्यामुळे औषधं सुरू होतात, पण पाळी गेली म्हणून नाही. बरोबर. व्हिटॅमिन्स आणि असे सप्लिमेंटच द्यायला लागतात. मॅम, हे सेक्स एज्युकेशन हा सध्या एक खूप महत्त्वाचा चर्चेचा विषय सुरू आहे. बऱ्याच स्कूलमध्ये किंवा गव्हर्नमेंटसुद्धा त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहे की शाळेपासूनच, कॉलेजपासूनच मुलांना सेक्स एज्युकेशन सुरू करा. तर सेक्स एज्युकेशनबद्दल तुम्ही काय सांगाल मॅम? सेक्स एज्युकेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु आपल्या देशामध्ये लोक जास्त त्याच्याबद्दल बोलत नाहीत. आणि सेक्स एज्युकेशन कुणाला द्यायचं आहे? मुलगा आणि मुलगी दोघांनाही द्यावं लागतं. आणि ती तरुण म्हणजे त्यांचे शारीरिक संबंध सुरू व्हायच्या आधी आम्ही मुंबईतच सर्व्हे केला होता जेला असताना आम्ही. आणि आजकाल शारीरिक संबंध सुरू होण्याचं वय कमीच होत चाललंय. आधी आम्ही फक्त कॉलेजच्या लोकांना सेक्स एज्युकेशन द्यायचो, नंतर आम्ही हायस्कूलला जाऊन द्यायला लागलो. कारण एकदा जर काय HIV सारखा रोग झाला, नंतर मी सेक्स एज्युकेशन दिलं तर त्याचा तेवढा फायदा होणार नाही. त्यामुळे सेक्स एज्युकेशन हे आपल्याला हायस्कूलच्या मुला-मुलींना द्यायचं आहे. आम्ही त्याला एक सोपं टीचर्सना शिकवायला आम्ही सांगितलं होतं ABC ऑफ सेक्स एज्युकेशन. A म्हणजे ॲब्स्टिनन्स, ब्रह्मचर्य, जो आपला धर्म आहे, आपली कल्चर आहे की लग्नापर्यंत शारीरिक संबंध होऊ नये, ब्रह्मचर्य. परंतु आजची पिढी आहे, त्यांना मल्टिपल चॉईस पाहिजे. बरोबर. सगळेच ऐकणार नाहीत मी म्हणलं की करू नका संबंध. मग दुसरा B इज बी फेथफुल, एक पत्नी एक पती, ही सुद्धा आपली कल्चर आहे. परंतु आता आजकाल बघायला मिळतं की मल्टी पार्टनर असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला गुप्त रोग जास्त होऊ शकतात, मानसिक त्रास होणार, पुढे जाऊन आयुष्यात इन्स्टेबिलिटी येऊ शकते. आणि आता मुलं आमचं A आणि B पण समजा ऐकणारच नसतील, तर कमीत कमी C म्हणजे कंडोम. तर मग सेक्स होताना, शारीरिक संबंध होताना कंडोम वापरल्याने नको असलेले अनवॉन्टेड प्रेग्नन्सी पण होणार नाही आणि HIV आणि पण टाळता येऊ दुसरे गुप्त रोगही टाळता येतील. तर हे एवढंच सोपं ABC हे तर सेक्स एज्युकेशन आपण सगळ्यांना माहीत पाहिजे. पण मला वाईट वाटतं की माहीत नाहीये अजूनही. आणि आपला एक मोठा आउट ऑफ स्कूल पण आहेत मुली, म्हणजे शाळेमध्ये प्रयत्न होत आहेत घरी, परंतु हे माहीत नसल्यामुळे जेला असताना आमच्याकडे रेपचा गर्भ घेऊन 7व्या महिन्यात 6व्या महिन्यामध्ये, कारण मुली सांगायच्याही नाही घरी, त्यांची पाळी बंद झाली. आणि हे सगळ्या मुलींना सांगितलं पाहिजे. एकदा पाळी आली आणि पाळी बंद झाली तर तिने ते आईला सांगितलं पाहिजे. त्याची काय कारण आहेत ते आपल्याला नंतर पाहता येतील. परंतु असं होतंय की आता 7व्या महिन्यात गर्भ पाडायचा म्हणजे आम्हाला इकडे आड तिकडे विहीर. आईला रेप झालेला आहे, तिला ते मूल नको आहे, पण 7व्या महिन्याच्या मुलामध्ये जीव आलेला आहे. बरोबर. त्याचा गर्भपात करणं, मग तुम्ही रोज वाचता बघा की कोर्टामध्ये केसेस होत आहेत. आणि तर त्यासाठी हे प्रत्येक मुलीला कळलं पाहिजे की पाळी आली आहे, पाळी बंद होणं हे प्रेग्नन्सीचं पहिलं लक्षणही असू शकतं. आणि कोणीही शारीरिक संबंध जबरदस्ती केली तर घरातल्या लोकांना ताबडतोब सांगणं, पण ती घाबरते, तिला वाटतं तिला ओरडतील किंवा म्हणजे तिच्यावर दोष येईल आणि ती सांगत नाही. बरोबर. आणि हे अशी येतात 8व्या महिन्यात आम्ही डिलिव्हरी केलेल्या आहेत आणि मग अनाथ आश्रमात मुलं दिलेली आहेत. ओके. बरोबर. मॅम, जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल तुम्ही? मासिक पाळी हा आपल्या फिजिओलॉजिकल आहे, त्याच्यामध्ये काही नैसर्गिक आहे, त्याच्यात काही अबनॉर्मल नाही. त्याच्यामध्ये आपल्याला असं वेगळं बसवण्याची गरज नाही. फक्त त्यावेळेस आपण तिला स्वच्छता कशी पाळायची आहे ते आपण समजावून सांगतो आहे. दुसरं म्हणजे मासिक पाळीमध्ये कधीही जास्त जाणं ब्लिडिंग, मग ती 13 वर्षाची असो, 33 असो, 43 किंवा 53, ताबडतोब डॉक्टरांकडे जा. त्याची कारणं असतात आणि ट्रीटमेंट नाही दिली तर ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणं हे खूप कॉमनली आम्हाला दिसून येतं मासिक पाळीमुळे. मासिक पाळी कमी येत असली तरी त्याची कारणं असतात आणि जसं मी सांगितलं PCOD, TB
त्याची पण ट्रीटमेंट करता येते. बरोबर. त्यामुळे मासिक पाळीचे प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, बोललं त्याला पाहिजे. त्याला लपवून ठेवून आजार वाढतो. बरोबर. प्रेक्षक हो, इथे वेळ झालेली आहे थांबण्याची. मॅम पण इथे आलात आणि आम्हाला प्रेक्षकांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने तुमचे मनापासून धन्यवाद देते. आणि मीही सह्याद्री वाहिनीचे आभार मानते की त्यांनी असा महत्त्वाचा विषय चर्चेसाठी घेतला. नक्कीच. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा दर बुधवारी प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. आरोग्यविषयक कार्यक्रम आहे. दर बुधवारी आपण नवीन विषयावर बोलत असतो, नवीन तज्ज्ञांसोबत. तेव्हा पुन्हा भेटू या पुढच्या बुधवारी एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. धन्यवाद.